हे सूर्या म्हणजे आमचा खूप अगदी हा माझा मुलगाच असल्यासारखं वाटतं मला. हे म्हणजे खूप ह्याच्यावरती प्रेम आहे. त्याचं नाव पाखरे ठेवलं होतं आणि हा इतका त्या दिवशी रडला, त्या पाठीमागं लागला. त्यावेळेपासून म्हणलं ह्याला त्याचं नाद आहे चांगला. मग तिथपासून आम्ही गाया ब्या नेहमी पाहायचो. असं सण गेला. छंद चांगला आहे, ठीक आहे, पाठपुरा ठीक आहे, पण तरुण शाळा सोडून आणि त्याच्या पाठीमागं तरुण पिढी जी आपली लागली का नाही, त्यांचं भविष्याच्या दृष्टीनं खूप विचार कराल तर ते भविष्य उज्ज्वल नाही. तुम्हाला काय म्हणायचं? कुठं पुण्याला जायचं होतं. एक जण म्हटला मी परीक्षेच बुडवतो, राहू द्या पास करतील मला. नाही म्हटले पहिले ते करायचं, नंतर काय असेल ते बाबा करू. रुस्तुम हिंद केसरीचा मानकरी स्क्रीनवरच्या प्रेक्षकांवरती लक्ष द्या. कोण होणार एक नंबरचा मानकरी? लढत चालवली. पड्याल रोमन, पड्याल बकासूर, रोमन की बकासूर, रोमन की बकासूर. मागण्या गाड्या आल्या, हे मागण्या गाड्या. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. थारच्या मैदानात गट काढणं म्हणजे फायनल केल्यासारखं होतं. तर थारच्या मैदानात गट काढून, सेमी काढून आणि फायनलला 5 नंबर केला. तर नमस्कार मित्रांनो, नाव सांगा तुमचं. माझं नाव डॉक्टर सिद्धांत मेमराव बुतकर, रामोशीवाडी. तुम्हाला हा नाद कसा लागला बरं? मला हा नाद आमच्या गावात बैल होती. लाईक 2012-13 साली 12वी नंतर आपल्या गावात जास्त वावर वाढला माझा. त्यावेळेस आमच्या गावात शंभू आणि पक्षा म्हणून बैल पळती एस के पाटलांची. तर त्या बैलांबरोबर राहायला लागलो. एकदाच अड्ड्यावर गेलो, पेडगावचा अड्डा होता. तर त्यावेळेस अड्ड्यावर गेलो, बघितलं. मग नंतर आवड चालू झाली. त्यानंतर 3-4 वर्ष त्या बैलाबरोबरच, तो बैल जोपर्यंत पळतो तोपर्यंत आपलं त्या बैलाबरोबर असायचं. नंतर त्याचेच एक शेठ आहेत एस के पाटील म्हणून, आपलं त्यांचा मुलगा उमेश शेठ, परत एक त्यांचे मित्र अमोलदादा पाटील, त्यांनी आम्ही दोघात एक बैल घेतला सर्जा म्हणून. तिथून नाद चालू झाला आमचा. शाला तुम्ही कुठने घेतला? त्याला आम्ही मूळ मालक विंगचे आहेत, मैपाल वाया म्हणून. आम्ही घेतला याला कासार शिरंबेतून. किती महिन्याचा असताना घेतला त्याला? महिन्यात साधारणतः 3 वर्ष झाली याला. कोंड आदत मध्येच होता, पळत वगैरे होता. तर त्याचा विषय असा होता की दुसऱ्या दावणीला खात नव्हता, म्हणून इकडून व्यापाऱ्याकडे जा, कसाबाकडे जा, कधी असं तसं ते चाललं होतं. मग त्यांनी त्या अक्षर ड्रायव्हरनी घेतला होता त्याला. आणि मग आमचा बैल होता आधीचा सर्जा, सलगरवरून आणला होता, बाहेरून पळायचा बैल. पण नियोजन लागत नव्हतं त्यावेळेस, नवीन काही कळत नव्हतं नादातलं एवढं. म्हणून नंतर तो बैल जरा पायात थोडासा निसरल्यासारखा झाला. मग आम्ही त्याच्या ह्याच्यात आणला, आपला साठ्यावर केला आणि ह्याला आणला. तो बैल देऊन आम्ही 25,000 रुपये दिले आणि ह्याला घेतला तिथून त्यांच्याकडून. कसा आहे खांद्याला? कसा म्हणजे खांदे बोलतो का? दोन्ही खांदे आतून. दोन्ही खांदे आतून. आता त्या दिवशी कसं नियोजन होतं? म्हणजे त्या दिवशी नियोजन तसं म्हणायला गेलं तर आमचं नियोजन होतं तो मोठ्या बैला बरोबर आहे का, पण काय ते शेटनी सांगितलं त्यांची घरची गाडी पळवायची होती म्हणून ते नियोजन कॅन्सल झालंय. आमचे वडील आहे, आमचे वडील म्हणे की नाही तू घेऊन जा बैल. मी काय माझ्या डोक्यात नव्हतं घेऊन जायचं. आता ते म्हटले घेऊन जायचं, त्यांना काही नाद वगैरे नाही आहेत. मग एक घरात मला एकट्यालाच नाद आहे. ते म्हटले घेऊन जा, म्हणून म्हणलं आपलं करावं काहीतरी नियोजन. फोन केले इकडे तिकडे 10-12, काय होईना नियोजन. शेवटी कटाळू म्हटलं आता काही नियोजन होत नाही. त्यावेळेस अचानक अतुल ड्रायव्हर हानवडी त्यांचा फोन आला की असा जर रायबान म्हणून बैल आहे. आता तो पण बैल आतून पळणं आम्ही ऐकलं होतं की तो बैल आतूनच पळतो म्हणून. सगळ्यांनीच बघितलाय बैल आतून पळतो. आता म्हटलं करायचं नियोजन तर जाऊ द्या. प्रवेश फी 15,000 होती, जरा वाटतच माणसाला. प्रवेश फी 15,000 ते म्हटले चला, म्हटलं लगेच त्यांनी पैसे पाठवले, प्रवेश फी भरली. आपल्या गावातली 6 जण गेलो आम्ही, रक्तदान वगैरे करून आलो. दुसऱ्या दिवशी एवढंच मनात की कुणकुण लागत होती की गाडी बाहेरनं लागू नये. पण लागले विषय असा झाला की गटाला गाडी बाहेरनच लागली 5 नंबर तासावरनं पब्लिकला. आता कशी पळवायची? तर मी जरा भिलो होतो. म्हणलं त्या बैलावर गाडी वगैरे टाका. तर ते ड्रायव्हर म्हणे नाही तुम्ही बैल पळवतो. तर त्यांनी ती गाडी पळवली, गट काढला. परत सेमीला म्हटलं काय करायचं, सेमीला गाडी आतनं लागेल. सगळी म्हणले आता एकदा बाहेरनं पळवलं की सेमीला आतच लागणार. पण आमचं नांदोशीत असं झालं होतं की आम्ही आमचा पक्षा म्हणून बैला दुसरा तात्या ड्रायव्हर त्यावर पळतो. पण बैल पळतो बाहेरनं असा नाही, पण जरा कमी बाहेरनं पळतो. आतून गाडीवर त्या बैलाला स्पीड असत आहे. त्यावेळेस पण त्याच नावावर गाडी होती आणि गटाला बाहेरनं लागली, सेमीला पण बाहेरनच लागली. म्हणलं आता सेमीला पण त्यावेळेस परत आमची थारला बाहेरनच लागली. त्यावेळेस विश्वासच नव्हता की आता म्हणलं काय गाडी पास होत नाही. चांगल्या गाड्या होत्या, सेमी पास होत नाही. पण काय बैलानं करून दाखवलं, ते सेमी पास केला तिथं.
सेमी पास झाल्यानंतर कसा आनंद होता काय? सेमी पास झाल्यानंतर म्हणजे आनंद म्हणजे मी तिसऱ्या हिशात होतो, हा. म्हणजे खालच्या एक 200 फुटात होतो. हा. तर 200 फुटात आम्ही मागच पळत होतो. हा. आमची टांग्या छकड्याला तोंड होती, पलीकडच्या गाड्या पळत होत्या सगळ्या पुढं. तर म्हटलं काय मार खाल्ला म्हणून स्क्रीनवर बघत होतो. हा. तर पुढं स्क्रीनवर बघताना तेवढे 100 फुटात बैलानं ओढून एकट्यानं तोंड दाखवलं. म्हणजे असं नाही की तो बैल पळाला नाही, त्या बैलानं खालनं सगळी गाडी काढून दिली. म्हणजे त्या बैलानं- आधी होत हा. असते खालनं हो, हो, एक बरोबर. होतो, वर एक हा. होतो. तर ह्या बैल पूर्ण आडवा होता आणि बैलानं एखाद्या एकट्याचे जेव्हा म्हणजे पुढच्या रानात निकाल घेतला, एकट्यानं तोंड दाखवलं म्हणजे त्यावेळेस. फायनलला कसं होतं सिच्युएशन? फायनलला असं म्हणायला गेलं तर गाडी आमचा सव्वाचा खांदा म्हणायला गेलं तर हा डावीनं आणि तो उजवीनं. हा. आम्हाला वाटत होतं तीन तास सोडून जर आमची गाडी पलीकडे लागते तर आमच्या गावातली एवढी जण म्हणत होती ना, तर जाऊ द्या बाकासूर माहिती आहेत टॉप, त्यांचं काय नाही, पण किमान 2 नंबर आम्ही सोडणारच नाही, सोडणारच नव्हतो. ह्याच्या आधी पण तसंच झालं होतं की आम्ही शेजारी लागलो, त्यावेळेस मैबेन बाकासूर शेजारी होते नामदोशीला. त्यावेळेस आम्ही 3 नंबर केलं होतं, तिथं बलमानं 2 नंबर केलं होतं, लक्ष्मणराव आणि आम्ही 3 नंबर केलं होतं. त्यावेळेस वाटत होतं आम्हाला की आम्ही 2 नंबर तरी करू, ह्या गाड्या आम्ही बाकी सगळ्या टाकू. म्हणजे 1 नंबरची आशा नव्हती का तुम्हाला? ती मैदान असं होतं की गरीबाच्या गाड्या सुद्धा 1 नंबर करू शकतात? नाही, मी स्वतःच टाकलं होतं. पहिल्यांदा युट्यूबला कुठल्या तरी चॅनेलवर टाकलं होतं की मी असं टाकलं की ह्या वेळेस कुणाची तरी गरीब की बाबा ह्यात टाकलं होतं की गाडी कोणतरी दुसरा घेऊन जाणार किंवा गरीबाच्या गाड्यावरती येतील असं मला वाटत होतं. झालं तसंच खरं म्हणायला गेलं तर एकच टॉपची गाडी आली आणि नियोजन एवढं चांगलं केलं होतं, त्यात गरीबांच्या पण गाड्या कुठेतरी आल्या वरती, त्याचं समाधान वाटलं जरा. मैदानाबद्दल काय बोलचाल? मैदान म्हणजे मी आजपर्यंत कधी बघितलं नाही, ते तसं मैदान ना भूतो ना भविष्य कधीच होणार नाही. असं दादांनी नियोजन केलं ना रक्तदानाचं, इतकं म्हणजे भारी वाटलं की हे पाहिजे कुणासाठी तरी ते करतात, हे काय समाजसेवाच केली त्यांनी. आता 5 नंबर जरी केला तर तुम्ही मोठ्या मोठ्या मैदानावर 1 नंबर केल्यासारखा झाला. हा. तर घरी नियोजन कसं, म्हणजे घरी कळलं की 5 नंबर केला बा आपला फायनल तर राहिलाय, 7 मध्ये कुठला पण नंबर करू द्या लोकांना, म्हणजे अगदी सेमी काढला तरी लोकांना लय खुशी होती. तर कसं होतं नियोजन घरचं? सेमी काढला का नाही त्यावेळेस असं म्हणायला गेलं तर आमचं अख्खं गाव, हे गाव इथं बाटमवाडी गाव आहे, ते गाव माझं प्रॉपर गाव बुध, ते माझे पाहुणे रावळे सगळे, कुणाला आवडत नाही मी नाद करतोय ते सुद्धा, ते सगळे लाईव्ह बघत होते. सेमी पास केल्यानंतर मला आमच्या गावातले जरा वरिष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्या सगळ्यांचे फोन आले, बघायला आले मागणं. सेमी झाल्यानंतर सुद्धा इथून निघून किती गाड्या बघायला होत्या? आले. तुमची लोक किती बघायला तिथे? आता तसं 2 व्हीलर मोजल्या आमच्या तर 34 2 व्हीलर होत्या. सकाळी जाताना पिकअप कारकार वाजायला लागली पहिली, म्हणून दुसरी पिकअप केली आमची. 2 पिकअप गच भरून गेलो. किमान आमच्या गावातली नाही म्हटलं तरी 100च्या वर माणसं होती. आमचे प्रॉपर बुथचे तिकडच्या 4 व्हीलर 2-3 भरून होत्या, बरीच माणसं होती. बैलाचं हिथं आल्यानंतर म्हणजे काय वरात वगैरे काढली कसं होतं? नाही, नियोजन होतं वरात, पण जरा घरात एका व्यक्तीची डेथ झाली आमच्या मामाची, त्यामुळे ते कॅन्सल केलं होतं. नियोजन होतं मोठं सगळं करायचं. बैलावर कोण कोण असते म्हणजे लोक म्हणजे सांभाळा? बैल इथं घरी होता. आता दिवाळीच्या आधी ह्यांनी याला काय मला सांभाळायचं होत नव्हतं करणं घरी, हे म्हणला हे घेऊन जातो. माझं नाव सूरज बुधावले. बैलाबद्दल काय सांगता? इथं त्याच्याकडून असं सांभाळणे होत नव्हती, म्हणजे त्याचं लक्ष नव्हतं. डॉक्टर आहे ना तो, तर त्याला म्हटलं मी घेऊन जातो घरी, मी देतो जरा लक्ष त्याच्यावर. आमच्याकडे जरा पायरं बिरं पण असं चांगलं होत नव्हतं लक्ष नसल्यामुळं, मैदानाला पण कधी कधी असं जास्त नसायचं. मी घेऊन गेलो त्याच्याकडे जरा लक्ष दिलं, पण मी घरी गेल्या जरा तो पायात निसटला होता असा, म्हणजे घरी नेल्यावर 2 महिने त्याचं असं लंगडत काढलं. नंतर आम्ही एक चोळणारा माणूस बोलावला, त्यानं चोळून बिळून घेतला सगळा. नंतर त्यातनं तो सरळ झाला. डॉक्टरला नाही दाखवलं? डॉक्टर पण आम्ही केले होते. आम्हाला जरा म्हणजे ते माहित नव्हतं की तो पायात निसटला, बाकीचं सगळं पर्याय केलं होतं आम्ही. नंतर हे वैतगून शेवट एक चोळणारा माणूस आम्हाला कळाला, त्यावेळेस आम्ही बोलावला आणि चोळून घेतला. कामेरीचे बापू म्हणतात त्यांना, आप्पा काहीतरी आप्पा का बापू कामेरी, त्यांनी म्हणजे त्यानंतर आता आम्ही हा बैल चोळून घेतला. आणि आमच्या गावाला चित्ता म्हणून एक बैल आहे, तो चोळून घेतला. बैल काही पाय टेकत नव्हता नीट, काय नाही. 20 दिवस बघितले, डॉक्टरांना बोलावलं, सगळं उपाय केले, पण काय आता बैलच सरळ होईना. ते आले, त्यांनी चोळला एक दिवशी, ते काही लोणी वगैरे काव घेऊन चोळला चांगला बैल. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बैल एकदम क्लिअर झाला. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही म्हणायचो कुठं उगाळलंय काय, नक्कीला काय झालंय काय, म्हणजे कठीण ह्याच्यात राहून कळत नव्हतं. डॉक्टर आहे तुम्हाला, म्हणजे ज्या गोष्टी विश्वास बरा पटला कुठल्या म्हणजे चोळण्यावर वगैरे, म्हणजे आता त्या जुन्या गोष्टी लोकांना विश्वास पडत, जुन्या गोष्टी क्लिअर खट्ट करू शकते तर जुने माणसं करू शकते. कसं आहे, चोळणे म्हणजे आम्ही आपलं हेच नाही, ॲलोपॅथीवाला डॉक्टर नाही, आमचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. आणि आम्ही पण आमचे वडील ते चोळणे वगैरे त्यातून बरे करण्यात करतात. तसं
तर आम्हाला कळत नव्हतं. त्यांनी फक्त आले आणि इथं बोट लावलं बैलाच्या फऱ्यात बोट लावलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं इथं काय बघा. तर त्यावेळेस बैलाला एकदम त्रास व्हायला लागला, डोळ्यातनं पाणी यायला लागलं बैलाच्या. तिथं त्यांनी बैल चोळला चांगला. त्यांनी 10व्या दिवशी सांगितलं फेरा टाकायचा. 10व्या दिवशी बैला फेरा टाकला. 10व्या दिवशी फेरा टाकल्यावर वाटलं दुसऱ्या दिवशी लंगेल, पण काय नाही, काहीच नाही लंगणं परत त्याचं नाहीच बैलाचं कधी झालं. बैलाचा पाय कशामुळे काय झालं ते नव्हतं माहित, पण असा मोकळा बिकळा कसं झालं होतं, लंपीमुळं बंद पडला, अड्डे बंद पडले, थांबला होता. बैल एका जागेवर राहिला ना असा. त्या लंपीला भिलो होतो आम्ही, बैल बाहेर काढत नव्हतं, काय करत बैल मस्ती करायला लागला. तर धावणीत असं चढ उतार, त्या ह्याच्यात बैल उड्या मारतानाच हे झालं होतं असं वाटतंय आम्हाला. अजून कोणतं ठळक फायनल सांगायचं? मैदान झालं तिथं आम्ही 1 नंबर केला होता. आम्हाला 2 नंबर दिला ती वेगळी गोष्ट आहे. कोळ्याचं मैदान झालं तिथे 1 नंबर केला. त्यानंतर वाठार म्हणून तिथंच कोरेगावचं मैदान केलं आम्ही. कोरेगावच्या मैदानात आम्ही सेमीला मार खाल्ला. आमचे ड्रायव्हर जरा बरकडी वगैरे मुडले, गाडीवरून पडले, त्यामुळं ड्रायव्हर दुसरा बसवला. ते काय आपलं नवीन ड्रायव्हरला जवळच नाही ना एवढं काय करायचं, काय कुठल्या बैलाची खानकून माहित नसते. त्यामुळं बैल काय त्यावेळेस मार खाल्ला. 1 दिवसाचा गॅप दिला. बैल काय आम्ही सारखा पळवत नाही. तरी आमच्यातले चेतन बाप्पा आहेत, त्यांनी माहितीबरोबर बैल सांगितलं पाहिजे म्हणून. आता माहिती त्यावेळेस वासरू काय असं नावरूपात नव्हतं. त्यानंतर हा तर माहितीला मागितला. आपलं मला कधी नाही म्हणताच येत नाही कधी कोणाला पायऱ्याला, म्हणून समजा कोणाला द्यायचं नसलं मी याला सांगतो बाबा ह्याला फोन करा, हेच नियोजन करतो सगळं आता बैल. तर दिला बैल त्यांना, घेऊन गेलो तिथं. तर खाली आमची सुट्टीलाच गाडी गणली, तासात गेले, त्यामुळे तिथं फॉल झाली. मग काय करायचं, तिथं जरा माणसांनी नावं ठेवली आम्हाला. तर मी म्हटलं बैल गाडीत भरायचा आणि घरी न्यायचा. तर आमची ही गाडी काय ऐकणार, काय इकडं आहे ती निखिल वगैरे ते आहेत लोक, या इकडं या. तर आता ही पोरं काय ऐकणार, तीच बैल पळवायचं सांगितलं त्यांनी. पळवायचं तर म्हटलं, मी म्हटलं तुमचं तुम्ही पळवायचा, मी बैलाजवळ येणार पण नाही. मी बैलाजवळ गेलो नाही. तिथं ह्यांनी बैल पळवून तिथं 1 नंबर केला. डबल नोंदली गाडी आणि 1 नंबर केला. काल्याचा नंद्या नाही, त्या बैलाचं वय झालं होतं म्हणून म्हातारा बैल तो घेऊन आम्ही 1 नंबर तिथे केले. पण गटाला अगोदर मार खाल्ला आणि गाडी तिथं चांगल्या गाड्या होत्या. आता वाघेरेचा बादल होता त्यावेळेस आमच्या फायनलला. परत त्यावेळेस गाडी पळायची आपली यांची दानाजी तात्यांची, शारदा पाटलाचं लक्षात, दानाजी तात्यांची गाडी लय पळायची, घरची गाडी. ती गाडी त्या गाड्या मारून आम्ही 1 नंबर केलं. परत आत्ता भुकुमला आम्ही 3 नंबर केलं. आठवणीतलं मैदान सांगता काय? आठवणीतलं मैदान तसं म्हणायला गेलं तर भुकुमचं मैदान आम्हाला खूप आनंद झाला. आणि दुसरं मैदान म्हणजे आत्ता झालेलं नांदोशी. आजपर्यंत कधीच बैल आम्ही आमच्या नावावर पळवला नव्हता. पहिल्यांदा आमच्या आईचं नाव दिलं आणि तिथे झालं. त्या दिवशी माझा होता वाढदिवस. माझ्या वाढदिवसा दिवशीच आत्ता ह्या 8 फेब्रुवारीला नांदोशीला आईच्या नावावर गाडी पळवली आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली. तिथं कोणत्या पायऱ्यात पळाला आतापर्यंत? मोठ्या पायऱ्यात कधीच बैल पळाला ना, आम्हाला कोणी मोठ्या पायऱ्याचा बैल दिलाच नाही. आता त्याआधी आमच्या गावात चॉकलेट म्हणून बैल होता, त्याबरोबर आम्ही पळायचो. चॉकलेट म्हणून बैल होता, त्याबरोबर पळायचो. त्यानंतर चित्ता म्हणून वैभव गोळेवाडी, वैभव कदम गोळेवाडीचे, त्यांचा चित्तानी त्याने यंदा वर्षी 2-3 मैदान मारली. औंधचं पहिल्यांदा बुकोम, औंधचं मैदान, अशी चांगली मैदानी केली. त्यानंतर जरा गाडी फुटली आमची, म्हणजे कालांतरात गाडी थोडी कमी पळायची आली म्हणून गाडी फुटली. तर परत गुलालच नाही आम्हाला, काय करायचं. मग कुठल्या बैलावर राहिलं पण आम्ही तोच तात्या ड्रायव्हरांचा पक्षा घालून आम्ही आमची म्हणजे ती घरचीच गाडी ती करून आम्ही नांदोशीला राहिलो. मग तिथून जरा गुलालाची सुरुवात झाली, पायऱ्या बिऱ्या यायला लागली. पण 1 नंबरचा पायरा कधीच नाही आम्हाला आजपर्यंत आला, म्हणजे देतच नव्हते. 1 नंबर म्हणजे थारच्या मैदानात फायनल असेल असं वाटलं होतं तुम्हाला? कुणाकुणाला वाटलं? नव्हतं आम्हाला. तुम्हाला विश्वास होता? मग कसं आहे माहिती आहे का, या असं म्हटलं होतं बैलाला खायचं असेल त्यामुळे चपाती वगैरे आणते, त्यामुळे त्याला सवय आहे ते. तर थारच्या त्या मैदानाला आहे ना, वाटलंच नव्हतं आम्हाला कधी की आम्ही राहू. म्हणजे कशामुळं एवढं माझ्या मनात होतं की गाडी जर आतनं लागली ना, 3 फेरं म्हणा आतनं लागली तर मी राहणार, मी 1 नंबर पण करणार, एवढं मला आशा होती. पण सुट्टीला वगैरे कसा आहे बैल? सुट्टीला पहिला बैल ताप द्यायचा, आता एकदम शांत उभा राहतो. दावणीला बैल शांतच. दावणीला बैल काय नाही, कुठलं बारक्या पोरांनी जा काय नाही, काय फक्त मैदानात गेला की बैल मारतो. आता विरोध होता का तुमचा? काय माझा सुरुवातीपासून विरोध नव्हता. आणि आम्हीच याची सेवा करायला मदत करतो ना. बैलाची सेवा जी आहे का नाही, त्याला खाया प्या घालणं, त्याची काळजी करणं घरी त्याल्यापासून. तर आमचा कधी म्हटलं तर पिढीजात म्हटलं तर जनावरं पाळणं, गाया केलं, त्यामुळं याचा लहानपणी याचा नाद माझ्या लक्षात आलं. बैलांच्या संबंधी याला
प्रेम आहे. एक आम्ही गाय घेतली होती आणि गायला 2-3 वर्ष सांभाळले. तो लहान होता, साधारण 6-7 वर्षाचा होता. आणि त्यावेळेला आम्ही गाय दिली एक जणाला फुकट, आणि त्याच्याबरोबर एक वासरू होतं, त्याचं नाव पाखरे ठेवलं होतं. आणि हा इतका त्या दिवशी रडला, त्या पाठीमागं लागला. त्यावेळेपासून म्हणलं ह्याला त्याचं नाद आहे चांगला. मग तिथपासून आम्ही गाया ब्याने पाहायचो. असं सण गेला शाळेत. वाईट वाटलं एक वेळ की शाळा सोडून जायचा ना तो बैलगाडीच्या पाठीमागं. माझा पारंपरिक किंवा व्यवसाय आहे माझा निसर्गोपचारकाचा. आणि खूप असं शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या जागी शिकलोय. विश्वभारती, शांतिनिकेतन किंवा पश्चिम बंगाल सारख्या रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन आहे, तिथं मी शिकवलं लोकांना. आणि आता निसर्गोपचाराचं काम करतो. त्याबरोबर प्राणी मात्रांनी याच्यात सर्वांशीच प्रेम असतं. हा करतोय ह्याच्यात आनंद आहे. चांगलं चाललंय पुढं. प्रगती काय करता येईल तेवढं. तुम्हाला कसं वाटत होतं की बैल म्हणजे ज्यावेळेस तुमच्या मुलाला बैलाचा नाद लागलाय या गोष्टी? सुरुवातीला मला काही नव्हतं आवडलं हे, की हा माझी काय विचार होती की हा डॉक्टर व्हावा म्हणून. पण हा डॉक्टर झाला आणि ह्याच्यात पण गेला, त्याच्यामुळं मला खूप आनंद आहे. मला बरं वाटतं. आणि सूर्या म्हणजे आमचा खूप अगदी हा माझा मुलगाच असल्यासारखं वाटतं मला. हे म्हणजे खूप ह्याच्यावरती प्रेम आहे. आवडतेच आमची आवड आहे. बैल ऍक्च्युली मी घेतले दुसऱ्या दिवशी विकत होतो. मला नाद बंद करायचा होता, पण वडिलांनी विरोध केला. म्हणजे ते काय म्हटले, तो आधी पळव नंतर बघ, असा विषय झाला. मी दुसऱ्या दिवशीच बैल विकला. मी आणल्या त्या दिवशीच व्यवहार केला होता. पण आईला भावंड म्हणजे वडिलांना आमच्या आवडला होता बैल. त्यांनी सांगितलं विकू नको. त्यावरून थोडेसे वाद झाले घरात, पण विकला नाही. पळवल्यानंतर लक्षात आले की किती पळतोय काय पळतोय. यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटला? हा. आशीर्वाद म्हणजे आमचा एक मेलेला खोंड सुंदर, त्याचं आणि आधीच सर्जाचं होतं काहीतरी, म्हणून ते म्हणायचं. नाद कसा वाटतोय तुम्हाला हा बैलगाडा नादाबद्दल काय सांगताल मावशी? काय नाही, छान आहे. आवड ह्याची आहे ती आम्हाला पण खूप आवडतं. हा जर गेला ना तर आम्हाला दिवसभर असा चैन पडत नाही की हा सूर्य आहे ना, हा सूर्यासारखा आला पाहिजे, झळकला पाहिजे. आणि खूप ह्याच्यावरती हे सगळी त्याची मित्रमंडळी आहेत ना, खूप छान आहे. सगळे त्याच्यावरती हे प्रेम करतायत आणि आम्हाला पण खूप हे आवडतं. जसं मुलाला आवड आहे तशीच आम्हाला पण आवड झाली आहे आता. हारच्या मैदानात राहिल्यानंतर म्हणजे काय आनंद काय कसा होता तुमचा? खूप आनंद झाला होता. तो न सांगण्यासारखा इतका आनंद झाला होता. त्यावेळेला काही पेशंट आमचे आहेत, त्या पेशंटने 3 पेशंटने मला फोन केला, त्यावर डॉक्टर तुमचा बैल आणखी तुमचा मुलाचा बैल जो आहे का नाही सिद्धांतचा, तो नंबर काढतोय, चांगला पळतोय याच्यामध्ये शर्यतीमध्ये. खूप आनंद झाला. काल परवा एक लहान मुलगा भाटमवाडीतला काल आला आणि मला म्हटला, अहो आपला सूर्य कुठं बांधलाय, कुठं आहे? म्हणजे त्या मला कळलं की मला खूप वाटलं, अरे लहान पोरं आहे ते त्यांना पण वाटतंय हा आपला बैल, हा आपला आहे आणि त्याच्याविषयी प्रेम, आपला सूर्य कुठं आहे. त्या बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या त्यामुळे शेतकऱ्याच्या वस्त्रांना किंवा शेतकऱ्यांच्या गायींना चांगली किंमत आली. काय सांगताल त्याच्याविषयी? असं आहे आता की शेतकऱ्यांच्या ह्यांना किंमत आली वासरांना, ठीक आहे. परंतु बरेचसे जे मंडळी ना तरुण, त्यांचा वेळ आणि त्यांची शक्ती ह्याच्या पाठीमागं खूप म्हणजे कमी होते किंवा नुकसान होतंय त्यांच्या भविष्याचं. छंद चांगला आहे, ठीक आहे, पाचपुरा ठीक आहे, पण तरुण शाळा सोडून आणि त्याच्या पाठीमागं तरुण पिढी जी आपली लागली का नाही, त्यांचं भविष्याच्या दृष्टीनं खूप विचार कराल तर ते भविष्य उज्ज्वल नाही. तुम्हाला काय म्हणत आहे, नाद करा पण सगळं लिमिट मध्ये केलं पाहिजे. एक विशिष्ट आपली प्रापंचिक आणि ते शाळा शिक्षण. आता आमचा मुलगा ना जे बाबा शिकला, कोर्स केले, शिकला, आता मला मदत करतो माझ्या ह्या व्यवसायामध्ये निसर्गोपचाराचं तो काम करतो, त्यामुळे ठीक आहे. पण इतर जी लहान मुलं आहेत का नाही शाळा सोडून जातात, त्यांच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे किंवा ते विचार करण्याला एक गोष्ट आहे. हा नाद सगळं बघून म्हणजे सगळा संसार वगैरे बघून करायला पाहिजे, पण सगळं आधी बघून. इव्हन मी पण पोरं असतात काय कुठं काय काय तर म्हणतात, आम्ही कॉलेज बुडून येतो, बाबा तुमचं तुम्ही कॉलेज करा, शिक्षण करा. त्या दिवशी कुठं पुण्याला जायचं होतं, एक जण म्हटला मी परीक्षाच बुडवतो, राहू द्या पास करतील मला. नाही म्हटले, पहिले ते करायचं, नंतर काय असेल ते बाबा करू. ह्या नादात आहे ना,
मी कधीच अड्ड्यात जाऊ द्या, मला प्रत्येक जण आता बाहेरचे होते, मी एवढं आता मी बाहेर खेळायला वगैरे जातो इकडे तिकडे, माझे मित्रमंडळी बाहेर, अरे तू काय दिसत नाही मला अड्ड्यात, तू दिसतच नाही अड्ड्यात. मी अड्ड्यात असतो पण मी कुठेतरी लांब असतो, पोरं मला काहीच करून देत नाही ती. म्हणजे आता आम्ही अड्ड्यावर गेलो तर किमान 40-45 कुठं इथं लोकलला जाऊ द्या, काय असू द्या, किती बारकं मैदान असू द्या, त्या दिवशी आमच्या गावातली म्हणजे जास्त करून माणसं मोलमजुरी करून खातात इथं. काय स्त्रोत नाही, काय शेतीचा वगैरे जास्त पाणी नसल्यामुळं त्या गोष्टींमुळं काय हे नसतं. तर पोरं आमच्यातली गावातली त्या दिवशी कामाला जायचं सोडतात, एवढी 700-800 रुपये हजेरी काय असेल ते सगळं बुडवून अड्ड्या दिवशी घरीच थांबतात. आणि हे नाद आहे ना ते माणसांशिवाय नाही, एवढं मला म्हणायचं. किंवा पोरं आहेत आपली त्याशिवाय नाद नाही, आणि ह्या नादात माणसं जर नाही जपत तर मग काय अर्थच नाही. आता आमचा बैल मुंबईला असतो, इथनं बैल मुंबईला गेला की पोरांना काय करू काय नाही होत असं. बैल मुंबईला आपल्याला सोनारपाड्याला असतो, पुष्कराज पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडे असतो बैल. तर ते आमच्या मैत्री संबंध आहेत. आता इथं आम्ही कधीच म्हणत नाही की मी स्वतः मालक आहे, इथं जो एक पोरगा येतो ना बैलाचा की तो मालक आहे म्हणून सांगतो आम्ही. इव्हन ते मुंबईचा असू द्या, बैल कोणा एकाचा आहे असं म्हणतच नाही. पैसे कोणी पण देऊ द्या, पैशाचा विषय काय नसतो कधी. फक्त माणुसकी आणि माणसं जी आपल्या जवळ असतात ना ती लय महत्वाची असतात. मला माणसं जोडायला लय आवडत. बैलगाड्याने तुम्हाला काय शिकवलं? बैलगाड्यात कसं झालं, ओळख वाढली. पहिल्या लहानपणापासून मी असं, मला कधी कुणाला मागं सर म्हणायची सवय नाही असं. तर कुणाशी भांडण कर असलं कर ह्या गोष्टी मला कधी पटत. मला असं माणूस कुठला जवळ येईल आपल्याची म्हणजे नाही का नातेसंबंध वाढवेल, मैत्री होईल, तेवढं बरं वाटतं. आणि ह्या नादात मला तेच झालं. मला कधी बाहेरची माणसं माहीत नव्हती, काय नव्हती. आता मुंबईची लोक वगैरे, मला आपल्या इकडची कराड भागातली ती लोक वगैरे काय माहीत नव्हती, पण मला ह्यातनं बरीचशी मित्र भेटली. काय नाही, शांत आहे, मायाळ आहे, असं म्हणजे कुणाला मारत नाही घरी. छोटा मुलगा गेला तरी काय करत नाही. तुमच्या गावातला हिरो कोण आहे? सूर्यच आहे. सूर्याला तुम्ही हिरो म्हणता? हा. कोणाकोणाला वाटतं सूर्य हिरो आहे? बरं ठीक आहे, शेवटी नाद एकच.